आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे रेवती जोशी यांनी. विधानसभेच्या बुधवार दिनांक 28 रोजी 2 सत्रात करण्यात आलेल्या कामकाजात लोकायुक्त विधेयकाला सभागृहात मंजुरी, त्यावेळी विरोधी बाकांवरील सदस्यांचा सभात्याग, कर्नाटक सीमावादाप्रकरणी सभागृहात ठराव मंजूर झाल्यानंतरही कर्नाटकच्या नेत्यांकडून होत असलेल्या बेजबाबदार वक्तव्यांचा सरकारकडून करण्यात आलेला निषेध, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान भूखंड प्रकरणी सभागृहात केलेलं निवेदन आणि टीईटी परीक्षा प्रकरणात अध्यक्षांनी राखीव प्रश्नावर चर्चा न करण्याचा दिलेला निवाडा, लक्षवेधी प्रश्नोत्तरं आणि नियम 293 अन्वये चर्चा इत्यादी कामकाज हेच दिवसभरातील कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. विधानसभेच्या बुधवारच्या कामकाजात सकाळच्या सत्रात लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. त्यात राज्यात शिक्षक पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या रिक्त पदांबाबतची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रईस शेख यांनी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की महानगरपालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबतचा विषय हा नगरविकास आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल. शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसतील. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक आणि दर्जात्मक बदल निश्चितपणे दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते काम सुरू असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विधानसभा सदस्य यशोमती ठाकूर, सुनील राणे, अबू आझमी, डॉक्टर भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला. शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येते आहे. या योजनेबद्दल कुठेही तक्रारी असतील तर त्याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. समाधान आवताडे यांनी शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या योजनेसंदर्भात काही तक्रारी असतील अथवा काही प्रकार घडले असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. निश्चितपणे या योजनेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असं केसरकर यांनी सांगितलं. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य बबन शिंदे, अशोक पवार यांनी सहभाग घेतला. राज्यात मंडल स्तरावर असलेली पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत काय धोरण असावं याबाबत निश्चितपणे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. तसंच शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी गाव पातळीवर समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी समुपदेशन केंद्र गाव पातळीवर सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. या महिलांना शेतकरी गट आणि महिला बचत गटांशी जोडून काय लाभ देता येतील याचाही विचार केला जाईल. याबाबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चित धोरण तयार करण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मदतीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवली जाईल. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर त्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य डॉक्टर राहुल पाटील, भास्कर जाधव, यशोमती ठाकूर, डॉक्टर देवराव होळी आणि संजय गायकवाड आदींनी सहभाग घेतला. सकाळी 11 वाजता विधानसभेच्या नियमित कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. महाड तालुका, जिल्हा रायगड इथल्या सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेत साकवाच्या बांधकामात अनियमितता आणि गैरव्यवहार याबाबत तपासणी केली असता या साकवाचं बांधकाम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्ण केलं जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं. महाड तालुका, जिल्हा रायगड इथे साकव बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.
नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. नागपूर शहरातील ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाबाबत सदस्य मोहन मते यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. सामंत यांनी सांगितलं की अजनी पूल 1923 मध्ये बांधण्यात आला होता. मध्य रेल्वेने 15 जुलै 2019 रोजीच्या पत्रानुसार नागपूर महानगरपालिकेस कळविल्याप्रमाणे विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यांनी या पुलाचं अंतरिम रचनात्मक लेखा परीक्षण म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट केलंय. या अहवालानुसार 7 डिसेंबर 2019 पासून हा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केलाय. या पुलावरून सध्या केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. अजनी पूल हा प्रकल्प महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून 1 नोव्हेंबर 2022 रोजी यासंबंधी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या स्तरावर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पुलासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नितीन राऊत, विकास ठाकरे, योगेश सागर यांनी सहभाग घेतला. अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू आहे. ही कारवाई 1 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याबाबत प्रश्न सदस्य ॲडव्होकेट पराग अळवणी यांनी उपस्थित केला होता. केसरकर म्हणाले की ज्या शिक्षण संस्थांमध्ये असे बनावट आदेश जारी करून शिक्षकांना घेण्यात आलं होतं त्यांना पदावरून कमी करण्याची कारवाई चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केलाय त्यांच्यावर कारवाई चालू आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण कसं करता येईल या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादावर काल सभागृहात ठराव मंजूर केल्यानंतरही कर्नाटकातील लोकप्रतिनिधींकडून महाराष्ट्राबाबत अन्यायकारक वक्तव्य सुरूच आहेत. मुंबई केंद्रशासित करण्याबाबत आता तिथे वक्तव्य करण्यात आल्याचा निषेध करीत पवार यांनी राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतलं जाणार नाही. फडणवीस पुढे म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री आणि कर्नाटक सरकारला निषेधाचं पत्र पाठवण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असं ठरलं होतं. आता मुंबई संदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत. सभागृह याचा निषेध करीत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविलं जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरलंय त्याचं उल्लंघन करणं हे खपवून घेतलं जाणार नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर 26 डिसेंबर रोजी सभागृहात गायरान जमीन प्रकरण सुनावणी संदर्भात झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की आपल्याकडून घेण्यात आलेला निर्णय मागास आणि आदिवासी समाजाला जमीन प्रकरणात न्याय देण्यासाठी घेण्यात आला. त्याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात जो न्याय मिळेल तो मला मान्य असेल. यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी 21 तारखेला सभागृहात राखून ठेवण्यात आलेला शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याबाबतच्या राखून ठेवलेल्या प्रश्नावर निवाडा करण्याची विनंती केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियम 35 आणि उपकलमान्वये या प्रश्नावरील चर्चा रहित केल्याची घोषणा केली. मात्र या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. दरम्यान विरोधकांनी या मुद्द्यावर सभात्याग केला. याबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सदस्य संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा क्रम बदलून लोकायुक्त विधेयक 2022 पुकारलं. मात्र त्यावेळी विधेयकावर चर्चा करण्यासाठी विरोधी बाकांवरील सदस्य गैरहजर राहिल्याबाबत खेद व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक मांडलं. केंद्र सरकारच्या लोकपाल विधेयकाच्या धर्तीवर मंत्री आणि मुख्यमंत्री तसंच लोकप्रतिनिधी यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या फेऱ्यात आणताना त्यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने आरोप आणि चौकशा होणार नाहीत याची देखील काळजी हे विधेयक तयारकर्त्यांना घेण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. यावर चर्चा न होता ते नंतर आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. ते म्हणाले की संपूर्ण मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारं हे विधेयक आहे. अण्णा हजारे यांना अपेक्षित असणारा हा कायदा तयार करण्यात आलाय. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यांनी सांगितलेले बदल मान्य करण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले. 1977चा जुना लोकायुक्त कायदा आता बदलला असून त्यात नसलेल्या बाबी यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जुन्या कायद्यात लोकायुक्त यांना मंत्र्यांवर कारवाईचे अधिकार नव्हते, ते आता देण्यात आले आहेत. चुकीच्या तक्रारी रोखण्याची ही तरतूद त्यात आहे. केंद्रीय कायद्यात असलेल्या तरतुदी या आता
न्यायालयात आहेत. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश लोकायुक्त असतील, त्यांना आणखी एक असे एकूण दोघांचं ते पीठ असेल, असं फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर विरोधक सभागृहात नसताना हे विधेयक घाईने का मंजूर करण्यात आलं, असा सवाल भास्कर जाधव यांनी सभागृहात केला. मात्र कामकाज पुढे गेल्याचं सांगत अध्यक्षांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर सभागृहात कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. लक्षवेधी सूचनांच्या कामकाजात प्रश्नोत्तरानंतर राज्यातील साखर कारखान्यांना ऊस तोड मजूर पुरवणाऱ्या कंत्राटदार मुकादमांकडून साखर कारखान्यांची, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदी करून वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या सुशिक्षित, बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांची होत असलेल्या फसवणुकीसंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं. सहकार मंत्री अतुल सावे यांनी या संदर्भात बैठक घेऊन गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. माजी मंत्री आणि विधानसभेचे सदस्य हसन मुश्रीफ यांनीही यावेळी या प्रश्नासंदर्भात आवश्यक सूचना केल्या. खनिजावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी ऊर्जा आणि खाण धोरण आणलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवर ते बोलत होते. नरेंद्र भोंडेकर यांनी ती उपस्थित केली होती. हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील, असं ते म्हणाले. आधी गडचिरोली, मग चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या क्रमाने खाण उद्योगांना खनिज विकण्याची सक्ती केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. गडचिरोलीत आणखी 40,000 कोटींची गुंतवणूक केली जाते, असं त्यांनी सांगितलं. शेजारील राज्यांपैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांचे वीज दर कमी असल्याने त्यासाठी हे नवं धोरण उपयोगी पडेल, असं फडणवीस म्हणाले. हे धोरण तयार करताना कोकण आणि कोल्हापूर यांचाही विचार केला जाईल, असं ते म्हणाले. लक्षवेधी सूचनांच्या कामकाजानंतर तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचं कामकाज दोनदा 15 मिनिटांसाठी तहकूब केलं. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. आता ऐका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहे विनय खरे आणि निवेदन केलं आहे रेवती जोशी यांनी. राज्य विधिमंडळ अधिवेशन चालू आठवड्यात ठरल्याप्रमाणे शुक्रवारपर्यंत चालणार असल्याचं स्पष्ट झालं. आज काही किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता सभागृह शांततेत चालू राहिलं. सकाळच्या विशेष सत्रात नियम 97 अन्वये सुरू झालेली चर्चा घेण्यात आली. ती अपूर्ण राहिल्याने पुन्हा दुपारी 3च्या सुमारास ती चालू झाली. अनेक सदस्यांनी कर्नाटकाच्या भूमिकेवर तीव्र शब्दात सडकून टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जैसे थे स्थिती ठेवण्यास सांगूनही भाजपचं राज्य सरकार आपलं आक्रमक धोरण सोडत नाही, याबद्दल संताप आणि चीड व्यक्त करण्यात आली. कन्नड भाषिक गळचेपी, दगडफेकीचे प्रकार, मारहाण याबाबत नाराजी व्यक्त करीत राज्य सरकारने सीमा भागातील मराठी भाषिक जनतेसाठी जाहीर केलेल्या योजना पूर्णत्वाला कशा नेणार, असा सवाल विरोधकांनी केला. राज्य सीमा वादाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर उत्तर दिलं. या भागातील मराठी भाषिक लोकांसाठी विविध उपाययोजना सांगत इथल्या लोकांवरील अत्याचाराबाबत आणि दाखल केल्या जाणाऱ्या खटल्यांबाबत न्यायालयीन सहाय्य म्हणून चांगले वकील देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आय क्षेत्रातील लोकांना लागू करण्याची घोषणा पूर्वीच केली आहे. जो प्रश्न गेली 66 वर्षे प्रलंबित आहे, तो आमच्या सरकारच्या 6 महिन्यांच्या काळात सुटावा अशी अपेक्षा असेल तर या काम करणाऱ्या सरकारवर लोकांचा किती विश्वास आहे हे यातून कळतं, अशी टोलेबाजी करीत मुंबई आमची आहे, कोणाच्या बापाची नाही, असं त्यांनी ठणकावलं. सीमा लढ्यात आम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या आहेत, तर आता काही रस्त्यावर आले, पायऱ्यांवर आले, अशी कोपरखळी त्यांच्या विरोधकांना उद्देशून त्यांनी लगावली. सदर अल्पकालीन चर्चेचा समारोप करीत ॲडव्होकेट अनिल परब यांनी राजकीय भाषणास सुरुवात केली. त्यावरून एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूच्या सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी कामकाज 10 मिनिटं तहकूब केलं. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात डिझेल, इलेक्ट्रिक अशा विविध बसगाड्या दाखल होत आहेत. पुढील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आगामी काळात 700 गाड्यांचं नियोजन आहे. नवीन वाहनांच्या वितरणात शहरी ग्रामीण अशी सुसूत्रता आणली जाईल, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. विधानमंडळ सदस्यांना पोलीस अरेरावीला सामोरं जावं लागत असून वरिष्ठ अधिकारी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 353 अ गुन्हा दाखल केला जाईल, असं सांगतात. याकडे ॲडव्होकेट अनिल परब यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष वेधलं. यावर तातडीने लक्ष घातलं जाईल, असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असं विचारलेल्या मुद्द्याला प्रतिसाद देत सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पाबाबत शासन सकारात्मक असून स्थानिक लोकांना जास्तीचा रोजगार मिळेल याकडे लक्ष पुरवलं जाईल. या ठिकाणी शासनाला महसूल मिळत असून आतापर्यंत हजारो जणांना रोजगार मिळालाय. पुढील काळात 2023 पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन स्थानिकांना प्रशिक्षण आदी सुविधा देण्यात येतील. नक्षलवादाचा बिमोड करून सरकार उद्योगांना प्रोत्साहन देईल, असं मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं.
जयंत पाटील यांनी नियम 93 द्वारे उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातील उद्योग परराज्यात जाऊ नयेत म्हणून सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याबाबत अभिजित वंजारी यांनी 93 द्वारे विचारणा केली. त्यावर या सरकारमुळे उद्योग बाहेर चाललेत असा अपप्रचार चालवलाय. गुजरात राज्यात उद्योग जाण्यास आमचं सरकार जबाबदार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आवश्यक त्या सोयीसुविधा दिल्या असत्या तर हे घडलं नसतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.